संभाजीनगरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू आहे। उपविभागीय अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अधिकाऱ्याच्या वाहनावर डंपर घालण्याचा प्रयत्न झालेला आहे। गंगापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वाळू तस्करांचा मुजरपणा आता कॅमेरामध्ये कैद झालाय। संभाजीनगरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच आहे। वाळू माफियांकडून कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याच्या वाहनावर डंपर घालण्याचा प्रयत्न झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ही घटना घडलेली आहे। भर रस्त्यावरील थरारक व्हिडिओ हा समोर आलाय। जीव मुठीत घेऊन महसूल विभागाचे अधिकारी पळत असल्याचं या व्हिडिओमधून दिसतंय। उपविभागीय अधिकारी अरुण जरहाड थोडक्यामध्ये बचावले। तरी सध्या थरारक दृश्य समोर आलेली आहेत आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याशी आपण बोलणार आहोत। नितेश, गंगापूर तालुक्यातील हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। वाळू माफियांची कशी दादागिरी सुरू आहे, कसा धुमाकूळ वाळू माफियांकडून घातला जातो, या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे। नक्कीच गंगापूर तालुक्यातली ही घटना आहे आणि या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अरुण जरहाड हे कारवाईसाठी गेले होते। मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वाळू माफियांची दादागिरी जी आहे ती समोर आलेली आहे। अरुण जरहाड त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या वाळू माफियांनी थेट हायवा जो आहे तो त्यांच्या पाठीमागे लावला आणि त्यामुळं जीव मुठीत धरून या ठिकाणी जरहाड हे पळत असल्याचं आपल्याला दिसतंय। आणि जरहाड गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा वाळू जे हायवा आहे ते त्यांच्या गाडीच्या पाठीमागे लागलेला आहे आणि त्यांच्यावर हल्ल्याचा एक प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे, तर 2 जणांना ताब्यात घेतलेला आहे। पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करतायत। धन्यवाद नितेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।